हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार. तर काय झालेलं आहे, यूट्यूबचं नवीन अपडेट आलेलं आहे बरं का. आपण म्हणजे आपण मी जर लाईव्ह चालू केली ना, तर मला कमेंट इंग्लिशमध्ये दिसतात. आणि जे खालून कमेंट करत असतात ना, ते मराठीतून कमेंट करतात, त्यांना त्या कमेंट दिसतात बरोबर. पण जे लाईव्ह ज्यांची लाईव्ह आहे ना, त्याला ते इंग्लिशमध्ये दिसतं पूर्ण सगळं. म्हणजे इंग्लिश असतं, म्हणजे मराठी ट्रान्सलेशन असं काही नाही. म्हणजे मराठीतून कमेंट इंग्लिशमध्ये असं काही नाही. डायरेक्ट त्या कमेंट आहेत ना, तर त्या इंग्लिशमध्ये दिसतात. म्हणजे ओरिजिनल इंग्लिश आहे ती, डुप्लिकेट इंग्लिश नाही. डुप्लिकेट म्हणजे कशी, शब्द शब्द मराठी पण इंग्लिश, वर्ल्ड इंग्लिश असं समजून घ्या. तुम्हाला काय समजायचं आहे ते. तर काय झालं, माझ्या लाईव्हला सकाळी तोच प्रॉब्लेम झाला होता. म्हणलं आता कधीही इंग्लिश मी वाचून मला आता माझं कसं व्हायचं आता. मग मी काय केलं, समाधानला फोन केला. समाधानला लिंक पाठवली. मग त्याने मला फोन केला आणि मग त्याने मला सांगितलं की मावशी खाली का नाही, आता पहिलं कसं असा चौकोनी सिंबॉल येत होता, आता चौकोनी सिंबॉल येत नाही. आता फुलासारखं असं गोल 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 असं सिंबॉल येत होतो आणि त्याला टच करायचं आणि तिथून मग ते एक दोन ऑप्शन आहेत, ती दाबली की मराठी होतं. तर काय झालं, आता सीताताईच्या लाईव्हला मी गेले होते. त्यांना पण माहीत नव्हतं. उषाताईचे लाईव्ह झाली ती, त्या उषाताईच्या लाईव्हला गेलो होतं. त्यांना कुणालाच माहिती नाही अजून म्हणजे नक्की काय आहे. तर ते यूट्यूबचं काहीतरी अपडेट आलेलं आहे आणि ते यूट्यूबने काहीतरी ते केलेलं आहे. तर एवढं काय घाबरून जाण्याचं कारण नाही. सगळ्यांना जमत. एकदा तो सिम्बॉलला टच केलं नाही का, बरेच दोन चार ऑप्शन येतात. तो कुठलं तरी ऑप्शन दाबायचं आपलं आणि मग येतं ते. मग आता मीच कुठलं ऑप्शन दाबलेलं तेच मला लक्षात नाही. तर असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि प्रत्येकाला ती ऑप्शन आहे. तर सगळ्यांनी समजून घ्या. पण ना म्हणजे ज्याला इंग्रजी येत नाही नाही का, त्यांची मज्जा. मी पण माझ्या लाईव्हला सकाळी भरपूर हसले आणि आता सीताताईची लाईव्ह पण भरपूर अशी एन्जॉय केली. कारण आपल्याला काही एवढं इंग्लिश येत नाही, आपण काही इंग्लिश फॉरवर्ड नाही. आपल्या घरावरनं काही इंग्रजांचं विमान गेलेलं नाही की आपल्याला सगळं इंग्लिश आलं पाहिजे, असं काही नाही. तर ज्याचं त्याने समजून घ्यावं. आणि प्रत्येकाला येईल तो, म्हणजे जसं जसं प्रत्येकाला अनुभव येत तसं तसं माणूस शहाणं होतं, हुशार होतं. तर समजून घ्या तुम्ही. येईल इंग्लिश प्रत्येकाला ना. हळूहळू हळूहळू माणूस शिकत जातं. आता मध्ये मध्ये काय झालं होतं, लाईव्हचे आवाजच बंद झाले होते. दोन दोन तीन तीन चार चार दिवस लाईव्हचे आवाजच येत नव्हते. तसंच आता हे झालेलं आहे. म्हणजे इंग्लिश शब्द आलेले आहेत. ओरिजिनल इंग्लिश आलेलं आहे. जे मराठीतून इंग्लिश असं नाही, ओरिजिनल इंग्लिश आलेलं आहे. ते सहसा कुणाला समजत नाही. मला समजत नाही तर मी दुसऱ्याचं कशाला सांगू. तर असा विषय झालेला आहे. तर समजून घ्या. आता पुन्हा पुन्हा ते लाईव्ह चालू केल्यानंतर म्हणायला लागलेत आता परत तुम्हाला ते तसं करावं लागेल. लाईव्ह चालू केल्यानंतर बघू आता काय होतंय. सोपंच आहे, एवढं काय अवघड नाही. तर आलं पाहिजे. त्यामुळे काय कुणी काय टेन्शन घेऊ नका. चला बाय बाय. माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की लोकांना माहिती होईल. प्रत्येकाला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असं काही नाही, यूट्यूबचा अपडेट आलेला आहे. बाय बाय, सी यू, टेक केअर, काळजी घ्या. काय बोलले, बोल तू. बाय बाय म्हण. बाय बाय म्हण. म्हण की बाय बाय म्हण ना. नाही म्हणत तो. आणि व्हिडिओ शेअर करा. हा ज्यांना माहीत नाही ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा.